Co-powered by Techno. पृथ्वीराज बाबांनी आपल्याला नमूद केल्याप्रमाणे पक्षांतर्गत ही एक्सरसाइज आहे जी आम्ही करत आहोत आणि काही जिल्ह्यांसाठी निरीक्षक नेमले गेले आहेत पक्षाच्या मार्फत. त्याच अनुषंगाने मला सातारा आणि सांगली जिल्हे दोन्ही दिले गेले आहेत. ज्यांचे अर्ज आज MPCC मध्ये प्राप्त झालेत त्यांची आज 1-to-1 मुलाखत आम्ही निरीक्षक या नात्याने घेत आहोत. 8 तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होईल. त्याच्यानंतर गुप्त अहवाल आम्हाला MPCC आणि AICCला आम्हाला सादर करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की काँग्रेस पक्षात लोकशाही आहे आणि ह्याच पद्धतीत आम्ही काम करत आहोत. सातारा जिल्ह्यात आदरणीय बाबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा मानस आहे की जास्तीत जास्त काँग्रेसचे आमदार सातारा जिल्ह्यातून निवडून येतील आणि एकजुटीने तिकीट मिळो न मिळो आम्ही सगळे काम करणार आहोत. लोकसभेमध्ये जे चित्र तुम्हाला दिसून आलं ते सेम नाही, उलट त्याच्यापेक्षा अजून ताकदीने आम्ही सत्तेत महाराष्ट्रात येऊ. सगळीकडे आम्ही फिरताना आम्हाला दिसतंय की वातावरण खूप छान आहे पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी. लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा, एक उत्साह दिसून येतोय. आणि सर्वसामान्य लोकांमध्ये, मग शेतकरी असतील, महिला असतील, सामान्य माणूस असेल, तो पण कुठेतरी ह्या फसवे जे सरकार आहे महायुती सरकार त्यांना वैतागून लोकांनी ठरवलंय की ह्यावेळेस महाविकास आघाडीला मतदान करून महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला ह्यावेळेस दिसेल. त्यासोबत मी काल जी पुण्यात घटना घडली आणि वारंवार ह्या पुरोगामी महाराष्ट्रात जी महिलांवर अत्याचार होत आहेत. काल 6 वर्षाच्या एका मुलीवर पुण्यात एका स्कूल बसच्याच ड्रायव्हरनी अत्याचार केला, ती आणि तिची मैत्रीण. बदलापूरला 4 वर्षाच्या चिमुकलीवर केला. ज्या राज्यात, ज्या देशात लहान मुलींना पण सोडत नाहीत, एवढी विकृत मानसिकता जर असेल तर आपल्याला या विकृत मानसिकतेचा नवरात्र चालू आहे, वध करणं गरजेचं आहे. लाडकी बहीण एकीकडे म्हणतात, पण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. एकीकडे मतांना विकत घ्यायचा प्रयत्न करते हे सरकार, दुसरीकडे त्याच महिलेवर अन्याय आणि अत्याचार करत आहे, करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे हे सरकार. ह्याचा मी ह्या ठिकाणी निषेध करते. आणि ही जी विकृत मानसिकता वरपासून खालपर्यंत आपल्याला दिसून येते, कारण का महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना पाठीशी घातलं जात आहे. आज महाराष्ट्रात लापता पण जवळजवळ 64,000 पेक्षा जास्त मुली आणि महिला ह्यांचा काही आता पत्ता नाही आहे, लापता आहे. आणि एवढं सगळं होत आहे आणि इथे है ना फक्त इलेक्शनच्या तोंडावर इलेक्शन सॉप्स सुचत आहे. त्यांच्याच पंतप्रधानांनी काही राज्यांमध्ये म्हणालेलं की इलेक्शन के पहले जो बाटा जाता है वो रेवडिया होती है. मग तेच म्हणतायत आणि त्यांचेच मंत्री म्हणतात की आता महाराष्ट्र दिवाळखोर होणार आहे. काल पण तुमच्याच सगळ्या अंकामध्ये आलं की बँकरप्ट होणार आहे. सगळी निधी ही लाडक्या बहिणीकडे वळली आहे आणि आता शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी संजय निराधारचे पैसे असतील, शेतकऱ्यांचे अनुदान असतील, अतिवृष्टी झाली आता पावसामुळे त्याच्यासाठी पण पैसे द्यायला नितीन गडकरी जी स्वतः रेकॉर्डवर गेलेत की आता सरकारकडे पैसे नाही आहेत, कारण का सगळे लाडक्या बहिणीसाठी वळवले गेले आहेत. आणि आमचा विरोध हा आहे की लाडकी बहीण तुम्हाला ऐन निवडणुकीच्याच तोंडावर आठवते. आधी तुम्ही हे देत नव्हता. आणि दुसरीकडे मानसिकदृष्ट्या ह्या महाराष्ट्रात, ह्या पुरोगामी महाराष्ट्रात, ह्या जिजाऊच्या महाराष्ट्रात, ह्या अहिल्याबाईंच्या महाराष्ट्रात, ह्या सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात मानसिकदृष्ट्या महिला सक्षम नाही आहे. एका मुलीला कॉलेजला जायला भीती वाटते, शाळेला जायला तिच्या पालकांना तिला पाठवायला भीती वाटते. अशा महाराष्ट्रात जर महिलेचं जगणंच, मुलीचं जगणं जर एवढं मुश्किल होत असेल तर ह्या सरकारला, ह्या मानसिकतेला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही. ज्या ज्या मतदारसंघामध्ये MPCCकडं लोकांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्याशी चर्चा आहे. जागा वाटपाचा निर्णय हा वरच्या पातळीवर चाललेला आहे. मागितलेल्या आहेत त्यावर आम्ही सांगितलेलं आहे
जी लोक आमची चर्चा करतायत ती त्याबद्दल त्या जागेची मागणी करतात. पण मिळतील तर हे कसं भविष्य कसं राहणार. ही पक्षाची आघाडीची चर्चा चालू आहे, तर निर्णय होईल तेव्हा कळेल आपल्याला. पण बाबा महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये असं काही ठरलंय का की ज्या ठिकाणी आता ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच उमेदवाराला इथं केलं जाईल आणि निवडून येण्याचा क्रायटेरिया असं काय त्यामध्ये आहे? असं आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये विभाजनापूर्वीच्या शिवसेनेच्या 56 जागा होत्या. विभाजनाच्या पूर्वीच्या NCPच्या 54 होत्या, आमच्या 45 होत्या. त्यामुळे 155 जागा या 3 पक्षापैकी कोणी जिंकलेल्या आहेत. त्यांचा हा प्रथम दावा तिथं असणार आहे. उमेदवार ते ठरवतील आणि सुरुवात तिथून होईल. मग त्या ठिकाणी अदलाबदली करायची का, किंवा समजा त्या ठिकाणी काही आमदार सोडून गेले तर तिथं तुमची परिस्थिती काय आहे त्याच्या होईल. पण प्राथमिक जी हक्क असेल तो त्या पक्षाचा असेल जो निवडून गेलेला आहे. त्यातून मग पुढे चर्चा सुरू होईल. बाबा मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा केंद्र शासनाने दिला. निवडणुकीच्या तोंडावर हा दर्जा दिलाय, काय कसं पाहता आपण? तर बघा, ह्या सगळ्या प्रक्रियेशी मी फार जवळून निगडीत आहे. कारण अभिजात भाषा ही संकल्पना, क्लासिकल लँग्वेज ही संकल्पना UPA सरकारमध्ये, UPA सरकार स्थापन झाल्याच्या 2-3 महिन्यात 4 महिन्यामध्ये मांडली गेली. मी तिथे राज्यमंत्री म्हणून काम करत होतो, त्यामुळे मी प्रक्रिया हाताळलेली आहे. आणि डिसेंबर 2004 मध्ये सरकारने निकष ठरवले की आम्ही काही भाषांना अभिजात भाषेचा किंवा क्लासिकल लँग्वेजचा दर्जा देणार आहे. त्याचे निकष ठरले. त्याप्रमाणे पहिला मान मिळाला तामिळ भाषेला. त्यानंतर मग कालांतरानं इतर 5 भाषांना तो दर्जा मिळाला. संस्कृत असेल, कन्नड असेल, ओडिया असेल. मी मुख्यमंत्री झाल्यावर, ही 2004ची घटना आहे, तोपर्यंत काही झालं नाही महाराष्ट्रामध्ये. मी मुख्यमंत्री झाल्यावर, कारण हा मला विषय माहिती होता, मी दिल्लीत हाताळलेला होता, म्हणून मी मराठी भाषेला अभिजात भाषा मिळाली पाहिजे म्हणून प्रयत्न सुरू केले. आणि सुरुवातीला आम्ही डॉक्टर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 12-13 जणांची समिती नेमली. त्या समितीला सांगितलं की तुम्ही हा अभ्यास करून एक चांगला अहवाल तयार करा, तो आपल्याला दिल्लीला पाठवायचा. त्या कमिटीनं उत्कृष्ट काम केलं. आमच्याकडे 1-2 बैठकही झाल्या आणि त्यांनी उपसमिती केली ड्राफ्टिंगची. त्या समितीनं अहवाल केला आणि तो अहवाल शासनाला 2013 मध्ये दिला. पण अहवाल मिळाला, आमची अडचण झाली की तो मराठीत होता. मग त्याचं पहिल्यांदा भाषांतर करावं लागलं इंग्रजीमध्ये, कारण दिल्लीला पाठवायचा होता. मग मी भाषांतर करून घेतलं. तो भाषांतर केलेला अहवाल आणि मूळ अहवाल दोन्ही मी सांस्कृतिक विभाग मंत्रालयाला पाठवला. ही प्रक्रिया अशी होती की साहित्य अकॅडमीकडे तो प्रस्ताव जातो, ती तपासणी, आणि त्यानंतर मग केंद्रीय कॅबिनेटकडे तो प्रस्ताव जातो. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जी चौकशी केली त्याप्रमाणे आमचा प्रस्ताव दिल्लीला गेल्यानंतर साहित्य अकॅडमीत त्याला हिरवा कंदील दिला 2013-14च्या कालखंडात. तर प्रश्न असा की 10 वर्ष सरकार काय करत होतं. आमची नेहमी मागणी होत होती, दर मराठी भाषा दिनाला मी मागणी रिपीट करत होतो की तुम्ही काय करत नाही. विनोद तावडे जेव्हा सांस्कृतिक कार्यमंत्री होते ते म्हणजे वर्षभरात करतो, काय झालं. आता हे टायमिंग क्लिअर आहे. जर आता एकदम आठवलं की आपल्याला करायचं 10 वर्षापासून, केंद्राकडे हा प्रस्ताव मंजूर होऊन प्रलंबित पडला होता, तरी आता केलेलं आहे. अर्थात मराठी जनाच्या वतीने मी ते स्वागत करतो. मी त्याच्याशी जवळून निगडीत असल्यामुळे आनंद झालेला आहे मला. पण यामध्ये पण राजकारण करायला नको होतं अशी म्हणजे प्रामाणिक इच्छा. आपण 10 वर्षापूर्वी जर हा दर्जा दिला असता तर बरंच काही काम झालं असतं. बाबा, राहुल गांधींचा सोलापूर दौरा होता, तर या दौऱ्याकडे आपण कसं पाहता? कारण पश्चिम महाराष्ट्रातला हा दौरा महत्वपूर्ण असणार आहे आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीनं आणि काँग्रेसच्या दृष्टीनं याला फायदा होईल असं वाटतं. फायदा तोट्यामध्ये बोलण्यापेक्षा मी दौऱ्याचं स्वागत करतो. हा महिन्याभरातला दुसरा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे सांगलीला. म्हणजे महाराष्ट्र हे काँग्रेस पक्षाकरता देशाकरता महत्त्वाचं राज्य आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहेच. पण याचे काय फायदा नुकसान होईल मी प्रणितीने सांगतो, त्या सांगतो. राहुल गांधी आल्यानंतर काय ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान महायुतीने केला
आणि त्याच्यात महाराजांचा पुतळा आपण सोडला नाही, त्याच्यात पण ज्या महायुतीने भ्रष्टाचार केला. आज प्रतापगडावरचा जो नेहरूंनी उद्घाटन ज्या पुतळ्याचं केलेलं तो अजूनही खंबीरपणे आहे. जसं सरकार तसे पुतळे. आणि म्हणून आज राहुलजी कोल्हापुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणारा येत आहेत. आम्ही महाराजांना सन्मान देणारा आमचा पक्ष आहे. महाराजांची ताट उंचवणारा आमचा पक्ष आहे. महाराजांची जी राजनीती होती तळागाळातल्या लोकांपर्यंत सर्व धर्म समभावचं प्रतीक घेऊन महाराजांनी महाराष्ट्राच नाही पण देश घडवला. त्याच पद्धतीत आज काँग्रेस कुठेतरी रणशिंग फुंकत आहे असं म्हणायला हरकत नाही. राहुल गांधींना प्रकार सल्ला दिल्यासारखं म्हटलं जातं. नेमकं काय ते विचारधारेचे फरक ते राशीद किडवाईने लिहिलेलं पुस्तक आदरणीय शिंदे साहेबांवर आहे. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही त्या दोघांना विचारला तर बरं. बाबा अशोक चव्हाणांनी एक विधान दिलंय की मला संपवू नका, मी जर संपलो तर तुम्ही तरी कसे राहाल असं विरोधकांना उद्देशून ते म्हणाले. आणि 24 तास विरोधक माझ्यावर टीका करतायत असं काय काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही. ते बोलले तर ठीक आहे, मी कशाला ते आता आमच्या पक्षात नाही. ते गेले ते तिथं सुखी राहत तुम्ही तरी महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलेलं आहे. असं पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी शिवसेनेचे संजय राऊत आणि नाना पटोले त्याच्यात वाद झाले होते. ही जागा वाटप आपण जागा जास्त घेणार आहोत. जे महाविकास आघाडीने जागा वाटप आहे ते शाखेत पार पडेल. नक्कीच पडेल. बघा, भांडणं झाली हा मीडियाचा प्रचार आहे, असं काही झालेलं नाही. मी नव्हतो तिथं. परंतु आता आग्रहपूर्ण मागणी प्रत्येक पक्ष करणार. सांगलीचं काय झालं आपल्याला माहिती आहे. त्यामुळं कुठं जर एखाद्या प्रश्नावर जर आपण चर्चा करत बसलो किंवा वाद झाला किंवा लांबली तर ते भांडणं झालं असं म्हणता येणार नाही. पण महाविकास आघाडीमध्ये विरोधकांच्या मताचं विभाजन टळलं, आमची मतं विभागणी केली आहे. तर त्यामुळं लोकसभेमध्ये आम्हाला चांगला आणखी 4-5 जागा मिळायला पाहिजे होत्या. इतर जागा 28 मतांनी गेली. त्यामुळे तोच फॉर्म्युला विधानसभेला अंमलात आणला. मुख्यमंत्री पदाचे आरोप असणार एक चर्चा झालेली नाही. सगळं आता दिल्ली चालणार आहे. काँग्रेसला मिळाले काय लोकसभेला सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाले. सर्वात जास्त जागा काँग्रेसला लढवली. आता विधानसभा निवडणूक लढवल्या नाही. आम्हाला जिंकल्या जास्त, सर्वात जास्त लढवल्या शिवसेनेने जास्त. या आताच्या जागा वाटपात सगळ्यात मोठा भाऊ कोण असेल जागा मिळवण्यात? ही चर्चा होते ना, त्या लोकांना करू द्या. दिवस रात्र करता येते. 24-23 तास फाटून निश्चित कधी होईल? लवकर करायची आमची इच्छा आहे. आता आचारसंहिता कदाचित दसऱ्याच्या आसपास लागेल असं वाटतंय. लवकर झाली तर कामाला सुरुवात होईल. लोक बाबा जे आलायचा जर विषय घेतला तर वंचित आहे तो इतर जे बाकीचे पक्ष आहेत मागच्या वेळेला पण तो प्रॉब्लेम करेल. पण ह्या वेळेला वंचितला किंवा बाकीच्या पक्षांना घेण्याचा इतर पक्षांना नक्कीच आम्ही घेणार. त्याची चर्चा चालू आहे. वंचितला घ्यायची आमची प्रामाणिक इच्छा लोकसभेला होती. अजूनही त्यांच्याकडून पॉझिटिव्ह सिग्नलचा विचार करू, कारण ही मतं विभागली गेली तरी त्याचा फायदा भाजपला होतोय, क्लिअर आहे. मग त्या वरच्या पातळीवर ही चर्चा होऊ शकते. पॉझिटिव्ह अनुकूल आहात किंवा पक्ष अनुकूल आहे? मी तर आहेच अनुकूल. वैयक्तिक मला विचार तर मी अनुकूल आहे. त्यांनी आपली शक्ती वाया घालवू नये, आमच्या सोबत यावं. मागच्या वेळेला जर आले असतील 2-3 खासदार झाले असते, तो त्यांचा वैयक्तिक राज्यात तिसरी आघाडी तयार होते. तिसरी आघाडी तयार करायचा भाजपचा प्रयत्न चाललेला आहे. करू द्या त्यांना काय केलं. पण लोकांना आता हे कळून चुकलेलं आहे की जेवढ्या आघाड्या होतील, जेवढे वेगळी माणसं उभं राहतील, मोदी विरोधी आणि भाजप विरोधी मताचं विभाजन होऊन त्यांना फायदा मिळतो. ही तिसरी आघाडी भाजपला फायदा मिळण्याकरता ते करत असतील तर त्यांची रणनीतीचा भाग. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.